प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागर मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो, "कळलं किती दुःख होतं. बरं झालं त्यांनी तुम्हाला मूल दिलं नाही. आपलं मूल दूर झाल्यावर काय व्यथा असते आता तुम्हाला कळेल." त्याच्यानंतर लगेच सागर म्हणतो, की "हां, तुम्ही मूल होणं डिझर्वच करत नाही." त्याच्यानंतर लगेच मुक्ता म्हणते, "मी डिझर्व नाही करत." मुक्ताला खूपच वाईट वाटतं सागर असं बोलतं तर. त्याच्यानंतर सागर हा मुक्ताकडे मग चुकीचं बोललो का अशा नजरेने बघायला लागतो. त्याच्यानंतर मुक्ताला खूप हुंदके फुटतात आणि मग मुक्ता म्हणते मनातल्या मनात की नाही, मला नाही रडायचंय. पण मुक्ताला काहीही कंट्रोलच होत नाही. सागरला बोलून न बोलल्यासारखं वाटतं आणि मग नंतर मुक्ता ढसाढसा रडायला लागते. मग त्याच्यानंतर सागर तिला थांबवण्यासाठी हात वर करतो, पण तो हात नंतर मागे घेतो आणि तिकडनं निघायला लागतो. त्याचबरोबर मुक्ता खूप रडत असते. सागरला हे बघून खूप वाईट वाटतं. सागरला असं वाटतं की मी उगाच हिला बोललो, पण त्याच्यानंतर पुढे गेल्यावर सागर लगेच थांबतो आणि मुक्ताकडे बघतो आणि स्वतःलाच चुकीचं समजवून तिकडनं जायला लागतो. पण मुक्ता मात्र खूप रडत असते, कारण तिला मूल देण्यासाठी मना केलेलं असतं. मग इकडे आपल्याला पाहायला मिळेल पुढील भागात की सावनी आणि हर्ष बसलेले असतात. तेव्हा ते दोघं सेलिब्रेशन करत असतात. तेवढ्यात लगेच हर्ष म्हणतो, "खरंच आज मला खूप आनंद होतोय. खऱ्या अर्थाने तू मोकळी झालीस." लगेच सान्वी म्हणते, "हो, चिअर्स कर. आता खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं." तेवढ्यात तिथे लगेच सई येते आणि तिच्या गळ्यात पडते आणि म्हणते, "मम्मा, मम्मा, मला काही एकटीला झोपच येत नाहीये. मला ना तिथे खूप भीती वाटतीये." त्याच्यानंतर लगेच सान्वी माईला विचारते, "काय झालं?" तर माई म्हणतात, "अगं झोपली होती ही, पण अचानक उठून रडायला लागली." तेव्हा सावनीला सई म्हणते की मला नाही झोपायचंय तिकडे, मला तुझ्याजवळ झोपायचंय. प्लीज मला तू गोष्ट सांग ना. त्याच्यानंतर लगेच हर्ष म्हणतो की हे काय हिचं नवीन नाटक आहे. हिला म्हणा जाऊन गपचूप झोप रूममध्ये. त्याच्यानंतर लगेच तो रागाने उठतो आणि तिकडून जायला लागतो. लगेच सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो म्हणतो की मला काहीच इंटरेस्ट नाहीये या सागरच्या मुलांमध्ये. तू तुझे मुलं सांभाळत बस. मी याच्यासाठी हिला इथे घेऊन नाही आलोय. तेव्हा सावनीला खूप राग येतो. सावनी बोलते, "असं कसं बोलू शकतोस हर्ष तू? थांब ना, नको जाऊ. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे." त्याच्यावर हर्ष म्हणतो, "ही इथे आई येऊन सगळा मूड ऑफ करून गेलीये आणि मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. तू तुझे मुलं सांभाळ." ते बोलून लगेच हर्ष तिकडनं निघतो आणि मग रागानेच बेडवर जाऊन बसतो. त्याच्यानंतर सावनीला काय बोलावं समजतच नाही. मग सावनी हर्षला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "प्लीज ना हर्ष, असं काय करतोयस? मी आता तुझ्यासाठी सागरशी हिच्या कस्टडीसाठी भांडण करतीये आणि तू असा का रिॲक्ट करतो आहेस?" त्याच्यानंतर तो बोलतो की मला काहीच इंटरेस्ट नाहीये सागरमध्ये आणि त्याच्या मुलीमध्ये. मला फक्त त्याला हरवायचं आहे, म्हणून मी इथे ह्या मुलीला घेऊन आलो आहे. त्याच्यानंतर सावनी म्हणते, "हो, मला माहीतच होतं तू असं काहीतरी ही प्लॅनिंग केलेलं आहे." त्याच्यानंतर हर्ष बोलतो की तुला मी एकच गोष्ट सांगतोय, मला ना पहिल्यापासून खूप राग येतो या सागर आणि त्याच्या मुलांचा. सावनी म्हणते, "मला तुझ्याशी लग्नाविषयी बोलायचं आहे." पण तो बोलतो की मला अशी टिपिकल बायको नको जी मुलं सांभाळत असते. आणि तिकडनं हर्ष निघून जातो आणि सई ही रडत असते. तिकडनं सावनी गेल्यावर सई जोरजोरात रडायला लागते आणि इकडे सागर काम करता करता जेव्हा ड्रॉवर उघडतो तेव्हा तिथे त्याला सईची हेअर क्लिप मिळते आणि तो ती हातात घेतो आणि त्याला त्याच्या मागे नंतर सईची आठवण यायला लागते की सई आणि त्याने कसे सोबतचे क्षण घालवले, सगळं त्याला आठवायला लागतो आणि सागर रडायला लागतो. मग सागर रडता रडता फक्त सईचीच आठवण काढत असतो. मग त्याच्यानंतर लगेच सागरची आई तिथे येते आणि सागरला आधार देत म्हणते, "सागर, का रडतोयस तू? नको रडूस. कशामुळे रडतोयस?" त्याच्यानंतर ते बघून लगेच सागरला काहीतरी वेगळंच वाटतं आणि तो तिकडनं उठतो आणि जायला लागतो.
लगेच तिथे इंद्रा बघते की सागर सईच्या क्लिपकडे बघून रडत असतो ते. इंद्रा लगेच म्हणते की माझा एवढा डोंगरासारखा लेक या बाईने वाळूसारखा ढासळून लावला. खरंच या सावनीला मी सोडणार नाही. आणि मग लगेच ती सागरच्या पप्पांकडे जाते आणि म्हणते की सागरचे पप्पा आत्ताच्या आत्ता मी सावनीला घेऊन येणार त्या बाईच्या घरून. आणि लगेच सागरचे पप्पा म्हणतात की अगं तू असं काही करू नकोस. तर लगेच ती रडायला लागते. आणि इकडे पाहायला आपल्याला मिळेल की ही सई टी व्ही बघत असते. लगेच तिथे हर्ष येतो आणि टी व्हीचं रिमोट घेतो. लगेच सई बोलते की ही काका मला ते कार्टून बघायचं आहे, तुम्ही का बरं माझ्या चॅनल चेंज केलं. तेवढ्यात लगेच हर्ष म्हणतो की लहान मुलांनी खूप कार्टून बघू नये, जा तू जाऊन तुझ्या रूममध्ये बस. तेव्हा ती म्हणते नाही मला ते कार्टून बघायचं आहे. तेव्हा हर्ष तिला म्हणतो आता नाही कार्टून बघायचं आणि मला न्यूज बघायच्या आहेत. त्याच्यानंतर तिथे लगेच सावनी येते आणि सावनी म्हणते काय झालं. तेव्हा लगेच सावनीला सई म्हणते की मला कार्टून बघायचं आहे पण हा काका मला कार्टून बघूनच देत नाही. जाऊ दे, या 12 दिवसाच्या नंतर मी जेव्हा माझ्या पप्पाच्या घरी जाईल तेव्हा तिथेच कार्टून बघेल, आता मला नाही बघायचंय कार्टून. ते सगळं ऐकल्यावर हर्षला खूप राग येतो आणि मग तो रागातच सईच्या अंगावर ओरडायला चालू करतो आणि म्हणतो 12 दिवसाच्या आत म्हणजे तू इथेच राहणार आहेस, तू इथून कुठेच जाणार नाहीये. हर्ष जोरजोरात तिच्या अंगावर येतो आणि ती लगेच सई म्हणते की माझ्या बाबाने मला प्रॉमिस केलं आहे. आणि इकडे इंद्रा लगेच म्हणते मी आत्ताच्या आत्ता जाणार आणि ही सईला घेऊन येणार. लक्कीला बोलते की तू लवकर जाऊन तयार हो. लक्की म्हणतो आपण कुठे जायचंय नेमकं. ती लगेच बोलते तू जा आता पहिले कपडे घालून ये. आणि लक्कीला तिकडून जायला सांगते. आणि मग लगेच मुक्तांच्या बाबाला सागरच्या बाबाला म्हणते की सागरचे बाबा आता काहीही झालं तरी मी त्या अवदसेपासनं माझ्या नातीला घेऊनच येणार, माझा इतका जीव आहे माझ्या नातीमध्ये. लगेच सागरचे बाबा म्हणतात तू असं काही करू नकोस. आणि मग लगेच ती बोलते की आता बघ मी कशी माझी नात घरी आणते. सागरचे बाबा म्हणतात कोर्टाच्या हातात केस आहे तोपर्यंत असं काही वागू नकोस माझी बाई. पण ती काही ऐकतच नाही. ती म्हणते आता कोर्ट नाही, ती आपल्या घरी मोर्चा घेऊन येते ना, मी त्या मोर्चेच्या बरोबर आहे एकटी त्या सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर लगेच इंद्रा रडायला लागते आणि डोळे पुसतच म्हणते आता काही होऊ लक्की, आपण दोघं जण जाऊन त्या बयेसकडून आपण आपली पोरगी घेऊनच यायची. आणि लगेच ती आवरायला लागते. इकडे आपल्याला पाहायला सावनी जोरजोराने माईंना आवाज द्यायला लागते, माई माई लवकर या, तुम्हाला हिच्याकडे लक्ष देता येत नाही का. आणि ती लगेच म्हणते असा का वागतोयस तू तिच्याशी, जरा तरी नीट वाग ना. त्याच्यानंतर तो लगेच म्हणतो की अरे ही मला टी व्ही बघू देत नव्हती, मला न्यूज बघायची होती. अरे तुझ्या म्हणण्यावर मी इथे तिला घेऊन आले, सान्वी म्हणते, आणि तू आता तिच्याशी असा वागला तर कसं काय ती इथे राहणार. त्याच्यानंतर तो बोलतो पाहिजे तर तिला 10 टीव्या आणून देऊ आपण, पण सागरला हरवायसाठी तिला इथं ठेवावंच लागणार. आणि तुला जर माझ्याशी लग्न करायचं असणार तर तुला हिची कस्टडी जिंकावीच लागणार. जेव्हा सागर हरेल तेव्हाच मला खरं काय ते मजा येईल. आणि सावनी लगेच हसायला लागते आणि हर्ष सावनीला लगेच म्हणतो वाटलंच तर त्या सागरच्या शेजारच्या मुलीला बोलव, कोणती मुक्ता ना, तिला या सईचं सगळं माहिती आहे ना, ती तुला समजून सांगेल. आणि इकडे लगेच मुक्ताच्या घरी मुक्ताचे बाबा हे त्याच्या आईसोबत बोलत असतात. तेवढ्यात लगेच फोन वाजायला लागतो आणि फोन वाजतो तर मुक्ताची आई उचलायला लागणार. तेवढ्यात लगेच बाबा उठतात आणि फोन उचलतात आणि खाणाला लावतात. त्याच्यानंतर तिकडनं सावनी असते आणि म्हणत असते की मुक्ताला आमच्या घरी पाठवून द्या. आणि तेवढ्यात लगेच मुक्ता तिथे येते आणि मग लगेच ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही लोकेशन आणि पत्ता पाठवून द्या, मी मुक्ताला सांगतो. त्याच्यानंतर मुक्ता लगेच विचारते बाबा कुणाचा कॉल होता. लगेच मुक्ताचे बाबा सांगतात की सावनीच्या आईचा सईच्या आईचा कॉल होता, तिने तुला बोलवलं आहे, ती काय थोडी कंट्रोल होत नाही आहे त्यांच्याकडून, म्हणून तुला तिथे बोलवलं आहे. मग लगेच मुक्ता म्हणते बाबा काही
मी जास्त डेंजर तर नाही झाले ना काही. तेवढ्यात लगेच बाबा बोलतात, "नाही, असं काही नाही झालंय. जा तू लवकर आवर" म्हणून. तेवढ्यात लगेच ती आवरायला जाणार तेच आईकडे बघते आणि बोलते, "आई काय करू सांग ना, जाऊ की नको?" तेवढ्यात लगेच आई बोलते, "ठीक आहे, जा तू, पण समोरचे." तेवढ्यात लगे मुक्ता बोलते, की "समोरचे तिथे कधी येणार पण नाही. ती तिच्या आईकडे आहे ना. प्लीज आई मला जाऊ दे." त्याच्यानंतर मुक्ताची आई म्हणते, "ठीक आहे, जा. पण बघ काही वाढवून देऊ नकोस." त्याच्यानंतर मुक्ता लगेच आईला म्हणते, "थँक आई. खरंच तू खूप चांगली आहेस." आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सावनी हर्षला आवरून देत असते. तेवढ्यात लगेच हर्ष म्हणतो, की "तुला काहीतरी माझ्याकडून पाहिजे असणार, म्हणून तू मांजरीसारखी माझ्या मागे मागे पुढे पुढे करतेस." तेव्हा लगेच हेच सावनी हर्षला म्हणते, की "नाही, मला काही नाही हवं आहे. फक्त तेवढं आपलं लग्न झालं ना, की आपण स्वित्झर्लंडला जाऊ आणि तिकडे मस्त." त्याच्यानंतर लगेच मग तिथे सई येते आणि दरवाजातून डोकायला लागते आणि लगेच म्हणते, "मम्मा." असं म्हणल्यावर लगेच सावनी म्हणते, "तू इथे काय करतेस? इथे कशी आलीस लगेच?" सावनी ही माईंना आवाज देते आणि माईंना म्हणते, "इथून हिला घेऊन जा." माई म्हणतात, "ठीक आहे, मी तिला घेऊन जाते." आणि मग लगेच सावनी इकडे म्हणते, की "मला ना फक्त आपलं लग्न झालं की हनीमूनला स्वित्झर्लंडला जायची इच्छा आहे आणि तिथे स्कीइंग करायची इच्छा आहे." तेव्हा लगेच तो म्हणतो, हर्ष म्हणतो, "ठीक आहे." आणि लगेच मुक्ता त्यांच्या घरी येते आणि मुक्ता सोफ्यावर बसलेली असते. मुक्ता तेवढ्यात सावनी आणि हर्षचं बोलणं ऐकते, की आता आपण चांगल्या हॉस्टेलमध्ये हिला टाकूयात म्हणून. आणि सावनीच्या हातामध्ये हॉस्टेलची जाहिरात असते आणि लगेच मग हर्ष म्हणतो, "हो, मला माहिती आहे, हे हॉस्टेल मी बघितलेले आहेत आणि चांगले हॉस्टेल आहे." दोघे एकमेकांशी बोलून लगेच हसायला लागतात आणि त्यांचं लक्ष जातं, की मुक्ता सोफ्यावर बसलेली आहे आणि तिला बघून ते थोडे घाबरतातही. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, की मुक्ता खूप रागाने सावनी आणि हर्षकडे बघते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. लगेच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, इंद्रा येते आणि म्हणते, "मला माझ्या सईला भेटायचं आहे." तेव्हा ती म्हणते, "प्लीज मी हात जोडते, मी मरेल माझ्या सईच्या शिवाय." लगेच सावनी म्हणते, "मरा मग." त्याच्यानंतर लगेच तिथे सागर येतो आणि मुक्ताला बोलायला लागतो, "तुला किती वेळा सांगितले आमच्यामध्ये पडत नको जाऊ म्हणून. तुला एकदा समजून सांगितलेलं का कळत नाही?" आणि आजचा एपिसोड इथे संपतो.